जिथे पीएनजी म्हणजेच पाईपलाईन गॅस उपलब्ध आहे तिथे ग्राहकांनी एलपीजी सोडून पीएनजी कनेक्शन घ्यावं। 3 महिन्यांच्या आत जे ग्राहक पीएनजी कनेक्शन घेणार नाहीत त्यांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद केला जाईल। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडून अशी एक ऑर्डर काढण्यात आली। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षानंतर भारतात गॅस आणीबाणी येण्याची भीती व्यक्त केली जात होती। त्यामुळे एलपीजी गॅससाठी भारताचं इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी करण्यासाठी पीएनजी गॅस सक्तीचा निर्णय सरकारनं घेतलाय। पण सरकार जरी पीएनजी गॅस घ्यायला लोकांना भाग पडत असलं तरी आजही लाखो लोकांना इच्छा असूनही पाईप गॅस मिळालेला नाही। काही ठिकाणी गॅसचे मीटर्स बसलेत, गॅसची पाईपलाईन टाकून अनेक वर्ष झाली आहेत, पण त्यातून गॅस काही घरातल्या शेगडीपर्यंत पोहोचलेला नाही। असं का होतंय? पाईपलाईन गॅस नक्की कुठे अडकलाय पाहूया त्या व्हिडिओमधून। पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डच्या डेटानुसार भारतात एकूण 1,65,00,000 पीएनजी गॅस ग्राहक आहेत, पण त्यातल्या 1,03,00,000 ग्राहकांना पीएनजी गॅसचा नियमित पुरवठा होतोय। बाकीच्या 62,00,000 ग्राहकांना कनेक्शन मिळूनही पाईप गॅस मिळालेला नाही। ह्याचाच अर्थ 10 पैकी 4 पीएनजी मीटर धारकांच्या घरात आजही एलपीजी सिलेंडरच्या टाक्याच आहेत। ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। पीएनजी गॅस हा सगळ्याच बाबतीत सोयीचा असल्याचं सरकार सांगतं। थेट पाईपलाईन मधून घरची चूल पेटत असल्यामुळे गॅस संपल्यावर तो बुक करण्याची किंवा सिलेंडरसाठी वाट बघण्याची गरज नाही। तसंच पीएनजी एलपीजी पेक्षा स्वस्त असल्यामुळे पीएनजी ग्राहकांच्या फायद्याचाच आहे। पण पीएनजी कनेक्शनसाठी अप्लाय करून सुद्धा गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत। यामागची काही कारणं समोर आली आहेत। पेट्रोलियम आणि गॅस राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली होती। शहरातील स्थानिक सरकारी यंत्रणांकडून परवानगीसाठी लागणारा वेळ हा पीएनजीच्या विस्तारातील सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं गोपी यांनी सांगितलं। पीएनजीसाठी स्थानिक प्रशासनाकडून 10 प्रकारच्या राईट ऑफ वे परवानग्यांची गरज असते, पण या परवानगी मिळवण्यासाठी मोठा वेळ लागतोय। मुंबईच्या साकीनाका आणि इतर काही भागांतील ग्राहकांनी केलेल्या तक्रारींनुसार त्यांनी 2010 मध्येच पीएनजी गॅससाठी रजिस्ट्रेशन केलंय। त्यांच्या सोसायटीत गॅसचे पाईपलाईन आणि मीटर बसवून सुद्धा 7 वर्ष झाली आहेत, पण अजूनही त्यांना पाईपद्वारे गॅस मिळत नाही। रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील जोडणी न झाल्यामुळे त्यांना पीएनजीचा पुरवठा झालेला नाही। ह्याचाच अर्थ मुख्य गॅस पाईपलाईनला सोसायटीतील पाईपलाईनचं गॅस कनेक्शन जोडण्यात न आल्यामुळे त्यांना पीएनजी गॅस मिळत नाहीये। बिल्डिंगकडे जाणारा रस्ता अरुंद आहे, त्याखालून गटार जात असल्यामुळे कनेक्शनमध्ये अडथळा येत असल्याची कारणं गॅस डिस्ट्रीब्युटर्सकडून दिली जात आहेत। पण ही तांत्रिक अडचण आधीच लक्षात आली नाही का? हे अडथळे असताना सुद्धा पाईपलाईन आणि मीटर बसवण्याची घाई का करण्यात आली असा सवालही ग्राहकांकडून केला जातोय। बेकरी व्यवसायाला सुद्धा याचा मोठा फटका बसताना दिसतोय। बॉम्बे बेकर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशफाक सिद्दीकी यांनी पीएनजी पुरवठा होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली। गेल्याच वर्षी काही बेकरी व्यावसायिकांनी पीएनजी कनेक्शनसाठी 25,000 रुपये भरले होते, पण अजूनही त्यांना इंधनाचा पुरवठा सुरू झालेला नाही असं बेकरी व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मुंबईप्रमाणेच नवी मुंबईत सुद्धा काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे। 7-7 वर्ष सोसायटीतील रहिवाशांनी पीएनजी साठी रजिस्ट्रेशन केलंय। त्यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम 2021 मध्ये सुरू झालं, पण पाईपलाईन टाकताना मध्ये मोठा दगड असल्याचं महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांना कळलं। त्यानंतर ते काम तिथेच थांबलं, ते अजूनपर्यंत सुरू झालं नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। परिसरातले नाले, गटारं, मेट्रो सारख्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं, वाहतुकीचे अडथळे, अरुंद गल्ल्या, अतिक्रमण आणि हाय टेन्शन केबल्स असे अनेक अडथळे असल्यामुळे या कामांना वेळ लागत असल्याचं गॅस कंपन्यांचं म्हणणं आहे। आता 3 महिन्यांच्या आत पीएनजी कनेक्शन घेण्याचे आदेश सरकारने काढल्यामुळे मार्च महिन्यात पीएनजी कनेक्शनसाठी नवीन रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात पीएनजी गॅसच्या नवीन कनेक्शन्समध्ये 200% जास्त वाढ झाली आहे। फेब्रुवारीतील 16,000 रजिस्ट्रेशनची असलेली संख्या वाढून मार्चमध्ये ती 50,000वर पोहोचली आहे। त्यामुळे पीएनजीची मागणी ही दिवसेंदिवस वाढणारच आहे, पण ही वाढती मागणी पुरवण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे। पीएनजीच्या विस्तारात येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी अलीकडेच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत राज्यांतील नगरविकास विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच महापालिका आणि नगरपालिकांनी समन्वय साधून पीएनजी कनेक्शन्स लवकरात लवकर पुरवण्याच्या सूचना
या बैठकीत करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडून याबाबत काही गाईडलाईन सुद्धा जारी करण्यात आल्या आहेत. पीएनजी साठी पाईपलाईन टाकण्याचं काम 10 दिवस ते 60 दिवसांच्या आत पूर्ण करावं असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. निवासी क्षेत्र नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत पाईपलाईनच्या कामासाठी मंजुरी मिळाली नाही तर तो अर्ज मंजूर मानून कामाला सुरुवात केली जाईल असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलंय. निवासी क्षेत्रात पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा तिचा विस्तार करण्यासाठी अर्ज मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत स्थानिक प्रशासनाला परवानगी द्यावी लागेल. तसंच शेवटच्या टप्प्यातील जोडणीसाठी त्यांना 48 तासांच्या आत परवानगी देणं बंधनकारक असल्याचे आदेश सुद्धा सरकारने दिलेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा पीएनजी कनेक्शनला परवानगी मिळण्यासाठी होत असलेला उशीर बघून काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. शहर गॅस वितरण कंपन्यांनी रस्ते खोदण्यासाठी, सांडपाण्याच्या नियोजनासाठी अग्निशमन दल, पोलीस, स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या विविध सरकारी सेवा आणि प्राधिकरणांकडे अर्ज सादर केलेत. पण या परवानग्या अजूनही प्रलंबित आहेत. हा विलंब प्रशासकीय स्वरूपाचा असून त्यामुळे गॅस पाईपलाईन नेटवर्कच्या विस्तारात अडथळा निर्माण होतोय. म्हणून राज्य सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांना पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी स्वतःहून म्हणजेच सुओ मोटो परवानग्या देण्याचा निर्णय घेतल्याचं भुजबळांनी सांगितलं. तसंच हे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची खात्री करण्यासाठी शहर गॅस वितरक आणि विविध सेवा पुरवठादारांशी समन्वय साधण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे लवकरात लवकर पीएनजीचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून सरकार पीएनजी नेटवर्क वाढवण्यावर भर देत असताना सुद्धा लाखो ग्राहक पीएनजी गॅस सेवेपासून आजही वंचित असणं हे सरकारच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभं करतंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरात पीएनजी कनेक्शनची परिस्थिती कशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.